बाहेर फिरायला गेला आणि पाणीपुरी खाल्ली नाही असं होऊ शकत नाही. आमचा आजचा मेनू काय आणि कुणी बनवला आश्चर्य कोण ते बघाच बरं का. त्या अगोदर सकाळी मी उठून इकडं डाळ भात बनवलेलं शॉर्टकट मध्ये ना, कंटाळा आलेला स्वयंपाकाचा. सारखीच फिरायला सुकली असं नवरा मला म्हणत होता आणि स्वतःच कामावून आले मला बोलले चल आपण फिरायला जाऊया. आम्ही सगळ्यांनी रेडी झालो. आम्ही जेवण वगैरे केले ना, आमची रेडी होसर जेवण होसर आमची आहोने झोपून घेतलं. नंतर बळबळच उठवलं. तासभर झालं उठवायला, तास लागला उठवण्यासाठी. नंतर आम्ही गेलेलो. आमच्या आहोंची इच्छा होती धबधबा बघायला जाण्यासाठी आणि एवढा बाबा बापरे विचारूच नका. डोंगराची एकदम मध्ये जवळ 15 ते 20 मिनिटं आम्हाला चलत जाण्यासाठी लागले आणि एवढा रिस्की होतं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर भीती वाटत होती खाली उतरून जाण्यासाठी. आणि पाऊस कमी होता, पाणी बी कमी होतं आणि खाली एकदम खड्ड्यात होता तो धबधबा. आणि नंतर ना बघा ना, पोरांचं काम होतं इकडे खेकडे पकडायचं. बरं हे कधी कधी नाशीच खेकडे छोटे छोटे पकडतात, मोठे खेकडे पकडायला यांची ताकद होत नाही. नंतर ना बाहेर गेलो आणि पाणीपुरी खाल्ली सगळ्यांनी. आम्ही घरी आल्यानंतर ना जेवणामध्ये काय बनवायचं आमचे आहो बोलले पनीरची भाजी बनवायची. त्यांना म्हणलं तुम्ही पनीर तळून द्या. कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि काजू हे परतून घेतले, चांगले तळून घेतले, फ्राय करून घेतलं. नंतर ना त्याची पेस्ट बनवली, चांगली शिजून दिली. नंतर ना पनीर टाकून घेतलं, त्याच्यात छान अशी पनीरची भाजी बनवून घेतली आणि जेवायला बसलेलो. दिवसभर फिरून फिरून भरपूर भुका लागलेला आम्हाला सगळ्यांना आणि पोटभर जेवलो. बाहेरून भाकरी मागवलेल्या मी ना घरी स्वयंपाकाला, कारण की फिरून फिरून लेट झालेला आम्हाला. घरी आल्यावर जेवण वगैरे झाले. तर आजचा दिवस असा होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया अशा की नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.